नागपुर में कुराड़ी स्थित मध्य भारत की सबसे ऊंची हनुमान प्रतिमा अंतिम चरण में पहुंच चुकी है। महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने जानकारी देते हुए बताया कि जून महीने में इस भव्य प्रतिमा का उद्घाटन करने का प्रयास किया जा रहा है। इस अवसर पर देश के गृह मंत्री अमित शाह के हाथों उद्घाटन समारोह प्रस्तावित है। बावनकुळे ने बताया कि फाउंडेशन सहित प्रतिमा की कुल ऊंचाई 206 फीट है, जबकि केवल हनुमान प्रतिमा का आकार 162 फीट रखा गया है। फिलहाल प्रतिमा का अंतिम कार्य तेजी से चल रहा है। यह प्रतिमा श्रद्धालुओं के लिए आस्था का बड़ा केंद्र बनने के साथ साथ मध्य भारत का प्रमुख धार्मिक और पर्यटन आकर्षण भी बनने जा रही है। इस परियोजना में आधुनिक तकनीक का भी उपयोग किया जा रहा है। यहाँ 7D हनुमान चालीसा प्रोडक्शन शुरू किया जाएगा, जिससे हनुमान जी के अलग अलग रूप दिखाई देंगे। साथ ही प्रतिमा के नीचे हनुमान जी के जीवन के महत्वपूर्ण प्रसंगों का विशेष प्रेजेंटेशन भी तैयार किया जा रहा है। बावनकुळे ने इस परियोजना के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुनेत्रा पवार का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि यह एक बड़ा धार्मिक और सांस्कृतिक कार्य है, जिसे पूर्णता की ओर ले जाया जा रहा है। उन्होंने बताया कि इस परिसर में माता जगदम्बा का प्राचीन मंदिर भी स्थित है। पूरे क्षेत्र को धार्मिक और सांस्कृतिक केंद्र के रूप में विकसित किया जा रहा है। यहाँ रामायण कल्चरल सेंटर, भारत माता मंडपम, बिजली निर्माण से जुड़ा प्रेजेंटेशन, एडवेंचर पार्क, किड्स जोन और बोटिंग प्रोजेक्ट शुरू किए जाएंगे। इसके अलावा रेसिडेंशियल स्किल यूनिवर्सिटी, 500 छात्रों का हॉस्टल, 800 बच्चों के लिए ₹1 में शिक्षा और 3 लाख पुस्तकों वाली ई लाइब्रेरी भी बनाई जा रही है। नेशनल बुक डिपो इस परियोजना पर काम कर रहा है और स्वास्थ्य सेवाएं भी उपलब्ध कराई जाएंगी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के स्वदेशी आह्वान पर हो रही आलोचना का जवाब देते हुए बावनकुळे ने कहा कि महात्मा गांधी ने भी स्वदेशी का नारा दिया था और आज इसी विचार को प्रधानमंत्री मोदी आगे बढ़ा रहे हैं। उन्होंने कहा कि पेट्रोल डीजल का विकल्प इथेनॉल और बिजली का विकल्प सोलर ऊर्जा है। देश में बने उत्पादों का उपयोग बढ़ाना चाहिए और इस मुद्दे पर राजनीति नहीं होनी चाहिए। चार्टर्ड विमान के उपयोग पर उन्होंने कहा कि केवल अत्यावश्यक परिस्थिति में ही इसका उपयोग किया जाता है। वर्ष में 4-5 बार ही जरूरत पड़ती है। मुख्यमंत्री पहले ही निर्देश दे चुके हैं कि उनकी अनुमति के बिना विमान का उपयोग नहीं किया जा सकता। ऑनलाइन बैठकों को लेकर बावनकुळे ने कहा कि वे अधिकतर बैठकें ऑनलाइन लेते हैं और जिलाधिकारियों व अधिकारियों को अनावश्यक रूप से बुलाया नहीं जाता। उनका उद्देश्य ऑनलाइन माध्यम से ही समस्याओं का समाधान निकालना है। विपक्ष पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि विरोधी दल लगातार हार से परेशान है और वर्ष 2047 तक उन्हें कोई अवसर नजर नहीं आ रहा। उन्होंने दावा किया कि प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में देश तेजी से आगे बढ़ रहा है। वहीं शरद पवार की आलोचना पर प्रतिक्रिया देते हुए बावनकुळे ने कहा कि प्रधानमंत्री सभी को साथ लेकर काम कर रहे हैं और देश उनके हाथों में सुरक्षित है। असे हनुमंतरायाची मूर्ती विराजमान झालेली आहे। आता मूर्तीचं जे अंतिम काम आहे ते सुरू आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते या मूर्तीचा जो उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे, लोकार्पण सोहळा होणार आहे। आणि ही मूर्ती ज्या व्यक्तीने बनवलेली आहे श्री माटुराम ते या ठिकाणी आहेत। त्यामुळे माटुरामजी आपल्याला संपूर्ण याबद्दलची माहिती येतील। यावर आता 7Dचं या ठिकाणी आम्ही हनुमान चालिसेच्या माध्यमातून प्रोजेक्शन करतोय। प्रोजेक्शन मध्ये हनुमान चालिसा दिसेल आणि मूर्ती वेगवेगळ्या रूपात दिसेल, असं प्रोजेक्शन आम्ही या ठिकाणी करतोय। मूर्तीच्या खालच्या भागाला जो एक मोठी गुफा आहे, त्या गुफेमध्ये हनुमानजीचे संपूर्ण 17-18 जे अत्यंत महत्वाचे त्या ठिकाणी क्षण आहे, त्या क्षणाचे प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकंदरीत आमचा विचार होता की मध्य भारतामध्ये हनुमानजीची उंच मूर्ती भाविकांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी असावी। ती मूर्ती आता पूर्णत्वास जाते आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय नितीन गडकरीजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी या सर्वांनी आणि खास करून माननीय देवेंद्रजीचा संकल्प होता की या ठिकाणी
एक धर्मकार्य संस्कार कार्य झालं पाहिजे. तर हे काम आता आम्ही पूर्ण करतो आहे. मला वाटतं की जून महिन्यामध्ये याचं उद्घाटन होईल. पूर्व विदर्भामध्ये अनेक पर्यटन स्थळ मात्र अशा पद्धतीचं धार्मिक स्थळ आणि थोडा युनिक कन्सेप्ट नव्हता. तर या निमित्तानं जे नागपुरात किंवा विदर्भात पर्यटक येतात त्यांच्यासाठी भरून मिळणार आहे. या ठिकाणी आई महालक्ष्मी जगदंबेचं 700 वर्ष पुरातन अनादिकालापासून आई महालक्ष्मीचं संस्थान आहे. या ठिकाणी 3-4 महत्वाच्या बाबी आपण केलेल्या आहे. एक तर भारतीय विद्याभवन ट्रस्टच्या माध्यमातून रामायण कल्चरल सेंटर, भारत माता मंडपम या ठिकाणी आता 7D सायक्लोरामा थिएटर या ठिकाणी येणार आहे, ज्यामध्ये वीज प्रकल्पातून वीज कशी तयार होते, ती कशी ट्रान्समिट होते, कशी डिस्ट्रीब्यूट होते, याचं एक प्रेझेंटेशन असणार आहे. ते सायंटिफिक लेवलचं असणार आहे. जगाचा टूर 32 देशातून फिरून आलो असा एक टूर अरेंज केला जाणार आहे. या ठिकाणी ऍडव्हेंचर पार्क होत आहे, चिल्ड्रन किड झोन होत आहे, बोटिंगचा एक मोठा प्रकल्प आम्ही सुरू करतोय, एक हाऊस बोट या ठिकाणी करण्याचा विचार करतोय, रेस्टॉरंट बोट तयार करण्याचा विचार करतोय, 350 एकरचा तलाव आहे. एवढंच नाही, एक स्किल युनिव्हर्सिटी, 500 मुलांना रेसिडेन्शियल स्कूल युनिव्हर्सिटी, स्किल युनिव्हर्सिटी, म्हणजे मुलांना जगातलं सर्वात चांगलं प्रशिक्षण देणे, ऍडव्हान्स प्रशिक्षण देणे आणि जॉब क्रिएशन करता सेंटर बनवणे, हे सुद्धा आम्ही या ठिकाणी करतोय. 500 मुला मुलींचं हॉस्टेल आम्ही या ठिकाणी बांधतोय. आमचे या ठिकाणी अजून त्या ठिकाणी महत्वाचे प्रकल्प आहेत. एक 800 मुलांना 1 रुपया शाळा शिकवणारी शाळा, सीबीएसई शिक्षण आणि स्टेटचं शिक्षण 800 मुलांना 1 रुपयात आम्ही देतोय. असे अनेक प्रकल्प आपण बघितलं असेल. आता राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाली. असे स्पोर्ट असतील, हेल्थ असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्किल युनिव्हर्सिटी असेल. या ठिकाणी एक लायब्ररी जी होते आहे, 3 लाख पुस्तकाची लायब्ररी, ज्यामध्ये वेदापासून तर आर्यापर्यंत या देशाचा इतिहास, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या संविधानातनं त्या ठिकाणी आपल्याला जे मिळालं ते, आणि 3 लाख पुस्तकाची एक ही लायब्ररी या ठिकाणी येत आहे. त्याचं काम एनबीटी नॅशनल बुक डेपो करताय. त्यामुळे इकडे ही लायब्ररीच्या माध्यमातून एज्युकेशन, स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून स्किल, हेल्थच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कॅम्प, आणि एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही 800 मुलांना शाळा, आणि पुढच्या काळामध्ये एक अनाथालय आणि वृद्धाश्रम या ठिकाणी व्हावं, ही योजना आमची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आव्हान केलं त्यानंतर आता राज्याकडे टीका केली जाते की भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती ढासळलेली आहे. राज ठाकरे यांनी मोदीजींना पत्र सुद्धा लिहिलंय. बाळासाहेब थोरात आणि जे कोणी टीका करतात त्यांना माझा सवाल आहे की महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिला होता. स्वदेशीचा नारा पुढे नेणे काही चूक असेल तर मला त्यांनी सांगावं. मोदीजींनी काय म्हटलं की स्वदेशीचा वापर जास्त करा. पेट्रोल डिझेलचा पर्याय काय, तर इथेनॉल आहे जे देशामध्ये बनतं. विजेचा पर्याय, गॅस सिलेंडरचा पर्याय काय, तर आपल्या देशामध्ये सोलर शेगडी आहे. सोलरवर 12 तास वीज देणारी इलेक्ट्रिकल शेगडीमध्ये स्वयंपाक तयार होतो. गॅस सिलेंडर 50% कमी करता येतं. या ठिकाणी सोनं चांदी विदेशातनं आयात करण्याऐवजी आपल्या देशातलं सोनं चांदीच त्या ठिकाणी आपल्या फिरलं पाहिजे. विदेशात पैसे देऊन काय उपयोग आहे. स्वदेशीचा नारा अनादी कालापासून आपल्या पूर्वजांनी दिला आणि आता माननीय मोदीजींनी दिला, आणि महात्मा गांधीजींनी हाच नारा दिला होता. तर महात्मा गांधीवर टीका करतील का बाळासाहेब थोरात आणि विरोधक? शेवटी मोदीजींनी सांगितलं तेच महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं, तेच त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये हे राजकारण करू नये. जनतेला पुन्हा काउन्सिलिंग केलं पाहिजे. हा ठीक आहे, काही आम्ही आमच्या वाहनात कटोती केली पाहिजे का, तर आम्ही कटोती करू. जर वाटलं तर आम्ही कटोती करू. काही लोकांच्या टीका होता की मंत्र्यांनी आपल्या गाड्या कमी केल्या पाहिजे. आम्ही त्याच्या ठिकाणी काही असं नाही की आम्ही करणार नाही. तर त्या ठिकाणी नुसतं विरोधासाठी विरोध करू नका. मोदीचा सल्ला किंवा मोदींची सूचना किंवा जे काही निवेदन त्यांनी केलं आहे किंवा त्यांनी आवाहन केलं आहे, त्या आव्हानाला पॉझिटिव्ह घ्या. स्वदेशीचा नारा स्वीकारा आणि त्या ठिकाणी विदेशी वस्तूवर मात्र त्या ठिकाणी खर्च कमी करा, एवढंच मोदीजींनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी पत्र लिहिलेलं आहे.